कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील वाघभीळ घाटातील धोकादायक वळणावर डंपरच्या धडकेत मोटरसायकलवरील महिला जागीच ठार झाली आहे, तर तिचे पती गंभीर जखमी झाले। गुरुवारी घडलेल्या या अपघाताची नोंद करवीर पोलीस ठाण्यात करण्यात आली। डोणोली तालुका शाहूवाडी येथील आनंदा पाटील आणि त्यांची पत्नी वंदना पाटील हे मोटरसायकलवरून कोल्हापूरकडे जात होते। वाघभीळ घाटातील वळणावर त्यांच्या मोटरसायकलला पाठीमागून भरधाव डंपरनं जोरदार धडक दिली। धडकीमुळे मोटरसायकलवरील दोघेही रस्त्यावर फेकले गेले। या अपघातात वंदना पाटील यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन अतिरक्तस्रावामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर आनंदा पाटील गंभीर जखमी झाले। त्यांना उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच करवीर पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल आगळिया यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला। अपघातानंतर डंपर चालक वाहनासह पसार झालाय, त्याचा संबंधित डंपरचा शोध घेण्यासाठी करवीर पोलिसांनी तपास सुरू केला। या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते आहे। महासत्ता लाईव्ह साठी शावडीहून नथुराम डवरी। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।